जय हिंद मित्रांनो, मी ज्ञानदेव केंद्रे. मित्रांनो, आज आपण नफा आणि तोटा. मित्रांनो, नफा आणि तोटा हा 100वरच काढला जातो. कशावर काढला जातो? 100वरच. तर यावर आज आपण प्रश्न पाहणार आहात. तर मित्रांनो, प्रश्न पाहून घ्या. एका व्यक्तीने एक घोडा व एक वाहन 40,000 रुपयाला खरेदी केले. विकते वेळेस त्याने घोडा 10% नफ्याने विकला व वाहन 5% तोट्याने विकल्यास एकूण व्यवहारात त्याला 1% नफा होतो. तर घोड्याची खरेदी किंमत काढा. आपण काय करतो? सोपे प्रश्न पाहतो, बरोबर आहे. आता या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो? एक घोडा आहे आणि वाहन आहे. म्हणजे पहा, त्यानं जो घोडा आहे, घोडा आणि एक वाहन, म्हणजे त्या वाहनामध्ये घोडा पण आहे. त्यानं काय केलेलं आहे? एका व्यक्तीने 40,000 रुपयाला खरेदी केलेली आहे. परंतु विकतेवेळेस त्याने काय केलं? घोडा 10% नफ्याने विकला, परंतु वाहन काय केलं? त्यांना 5% तोट्याने त्याने विक्री केलेला आहे. तर तरी पण त्याला एकूण व्यवहारामध्ये त्याला 1% नफा झालेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला घोड्याची खरेदी किंमत काढायची आहे, बरोबर आहे. आता पहा, या ठिकाणी मित्रांनो हे घोडा आहे आणि हे वाहन आहे. तुम्हाला मी सांगितलं नफा आणि तोटा हा 100वरच काढला जातो. त्याने काय केलेलं आहे रे? एकूण खरेदी किती आहे त्यांची? एकूण खरेदी किती आहे? 40,000. त्यानं काय केलं मित्रांनो? घोडा 10% नफे निघाला, म्हणजे 100वर किती झाले रे? 110. आणि वाहन 5% तोट्यानं, म्हणजे 100वर किती रे? 95%. परंतु त्याला एकूण व्यवहारामध्ये किती? 1% नफा झालाय. किती झालेला आहे? म्हणजे 100वर किती झाला? 1% म्हणजे 101. आता पहा, आपण काय करणार त्याचं? गोट्या इकडे लक्ष दे. गोट्या, आता काय करायचं मित्रांनो? याला म्हणतात ॲलिगेशन मेथड. असे जे प्रश्न आले आपण गोंधळून जातो. आता इकडे लक्ष द्या. हे 95 आणि 101 मध्ये कितीचं अंतर आहे रे? 6, बरोबर आहे. आणि 110 आणि 101 मध्ये कितीचं अंतर आहे? बरोबर 9चं. जर याचं लहान रूप होत असेल तर करून घ्या, वापरा कसोटी. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. मित्रांनो, ह्याचं प्रमाण आलेलं आहे 2:3. आता पहा, ह्या वाहनाचं प्रमाण आलं 3 आणि घोड्याचं प्रमाण आलं 2, बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे? आता घोड्याची खरेदी किंमत काढा. एकूण किंमत किती आहे रे? 40,000. पहा, आता काय करा? ह्या प्रमाणाची बेरीज करा. प्रमाणांची 3 आणि 2 किती झाले रे? 5. प्रमाणाची बेरीज किती झाली रे? 5. तुम्हाला कोणाचं खरेदी किंमत काढायला सांगितलेली आहे? घोड्याची. मग घोड्याचं प्रमाण किती आलेलं आहे? 2. ज्याची काढायला सांगितलेलं आहे या ठिकाणी लिहून घ्या, बरोबर आहे. करा. 5 1 5 5 8 40. किती 0 रे?
1 2 3 बरोबर 1 2 3 8,000 गुणिले 2 बरोबर हे 16,000 रुपये घोड्याची खरेदी किंमत आली. घोड्याची खरेदी किंमत किती आली? 16,000 रुपये. जर आपण ताळा करून पाहू एकूण खरेदी किंमत किती आहे? 40,000 रुपये. आता वाहनाचं प्रमाण किती आलेलं आहे? 3. तर जर या ठिकाणी आपलं प्रमाण किती आलेलं आहे? 8,000 आलेलं आहे. इथे जर 3 ठेवलं बरोबर आहे 8 त्रिक 24 24,000 आणि 16,000 जर यांची बेरीज केली तर किती येणार आहे? 40,000. परंतु त्याने काय चाललं आपल्याला फक्त घोड्याची खरेदी किंमत काढा. कोणाची खरेदी किंमत काढा? घोड्याची. तर आपलं घोड्याची खरेदी किंमत आली मित्रांनो 16,000 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. बरोबर. पहा आपल्याला दिसाला प्रश्न मित्रांनो थोडा हार्ड वाटला. बरोबर आहे. तर ह्या ट्रिक्सच्या माध्यमातून एक तुम्ही स्पर्धा परीक्षा तयारी करता, एक तर तुम्हाला स्मार्ट वर्क करणं फार गरजेचं आहे आणि अभ्यास करत असताना तुमची कन्सेप्ट क्लिअर होणं फार गरजेचं आहे. काय आणि गणित या विषयाची तुम्ही जे भीती मानता ना भीती मनातून दूर करायची. पहा म्हणजे कोणतीही गोष्ट करीत राहायची. मला येतच नाही. पहा तुमच्यामध्ये एक जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे आणि मेहनत पाहिजे. जर तुमचा तिन्हीचा संगम केला तुमचं तुम्ही यशाच्या प्रगती म्हणजे कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून हरिवंशराय बच्चन म्हणायचे लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती आणि कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. बरोबर आहे गोट्या? गोट्या लक्ष द्या. गोट्या नसा आयुष्यभर गोट्याच खावा लागतं ना. मग चला नेक्स्ट प्रश्न पाहू. पहा गोट्या प्रश्न काय म्हणतो पाय. एक दुकानदार एक वस्तू 15% नफ्याने विकतो. जर त्याने ती वस्तू 18 रुपये अधिक घेऊन विकली असती तर त्याला 18% अधिक नफा झाला असता. तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा. प्रश्न काय समजला? आता या ठिकाणी आपण 100 वर बरोबर आहे. जर एका दुकानदाराने किती रे 15% म्हणजे 100 वर 115 बरोबर आहे. जर त्याने ती वस्तू 18 रुपये अधिक घेऊन विकली असती तर त्याला किती टक्के रे 18% अधिक नफा झाला असता. म्हणजे 100 वर किती व्हायला रे 118%. बरोबर आहे गोट्या? त्याने किती रुपये अधिक घेऊन विकली असती तर त्याला 18% नफा होणार आहे. 18 रुपये लिहून घ्या 18 रुपये. आता काय करा ह्या दोन्हीतील अंतर किती आहे पहा बरं. 3चं अंतर कितीचं आहे? 3चं बरोबर आहे. जे अंतर आहे ते अंतर खाली ठेवायचं म्हणजे छेदाच्या ठिकाणी. किती वर आहे? 100 वर गुणिले 100. बघा 3 1 3 3 सक 18 बरोबर काय झाले रे 6 गुणिले 100 बरोबर 600. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आली रे? हे 600 रुपये. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे. समजलं गोट्या? जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे आणि मेहनत पाहिजे.
मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा. गोट्या तू पण लाईक कर, शेअर कर. तर मित्रांनो, आपलं संपूर्ण अंकगणित अर्णव पब्लिकेशन हे 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान एक तारीख निश्चित करणार आहात. या कालावधीमध्ये संपूर्ण अंकगणित अर्णव पब्लिकेशन प्रकाशन होणार आहे. तर मित्रांनो, हे बुक जे आहे प्रत्येकाकडे असणं फार गरजेचं आहे. कारण की कोणताही चॅप्टर असो, या अर्णव पब्लिकेशन जे संपूर्ण अंकगणित आहे मित्रांनो, जो नफा तोटा असो एकूण 30 चॅप्टर आहेत. म्हणजे पेपरची काठिण्य पातळी आणि सर्व ट्रिक्सच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्न असा या पद्धतीनं, म्हणजे प्रत्येक जे उत्तर आहे, जे स्पष्टीकरण आहे, अशीच रचना करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.